हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे रश्मी टीचिंग क्लासमध्ये। आज आपण बघणार आहोत फोर्टक्स ब्लाऊजचं डायरेक्टली कपड्यावरती कटिंग अगदी कमी वेळामध्ये आणि खूप सोप्या पद्धतीने। नवीन शिकत आहात आणि अजिबात ब्लाऊजची कटिंग जमत नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप न करता। तर बघा, इथे मेन ब्लाऊज पीस मी साईडला ठेवून घेतलेला आहे आणि अस्तर आपण इथे घेणार आहोत, कारण अस्तरवरती आधी आपण कटिंग करून घेणार आहोत। तर अस्तर हे मोठं आहे, 1 मीटरचा कपडा आहे, त्यामुळे आपल्याला जितका कपडा लागतो तितकाच कपडा आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचा आहे। तर 32 मापाचं ब्लाऊज आहे, तर तशानुसारच आपल्याला 32चा चौथा भाग आणि त्याच्यामध्ये 1.5 ते 2 इंच एक्स्ट्रा कपडा येईल अशा पद्धतीने हे घडी आपल्याला इथे करून घ्यायची आहे। तर बघा, या पद्धतीने हे जे अस्तर आहे ते मी फोल्ड करून घेतलेलं आहे। ते बघू शकता तुम्ही। यामुळे काय होते तर एक्स्ट्रा कपडा हा फेकण्यात जाणार नाही। तर आता मी मोजून घेते किती रुंदी आहे हा कपडा। तर बघा, थोडासा जास्त आहे, कारण आपलं 8 इंच, 8 मध्ये 2 इंच आपण ॲड करून घेत असतो सिलाईसाठी। तर हा जास्त आलेला आहे, म्हणून मी परत एक वेळेस ते व्यवस्थित फोल्ड करून घेतलेला आहे। हाताने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे। आणि आता कस्टमरचं जे ब्लाऊज आहे त्याच्यावरून आपण आता मापे घेऊन इथे डायरेक्टली कपड्यावरती टाकून घेणार आहोत। तर इथे मी मापाचं ब्लाऊज घेतलेलं आहे कस्टमरचं, तर ते व्यवस्थित करून घेते, त्यानंतर मग आपण मापे घेणार आहोत। तर सर्वात आधी उंची घेणार आहोत। तर उंची आपण नेहमी मागच्या बाजूकडून घेत असतो। तर बघा, शोल्डरपासून टेप पकडायचा आहे खालच्या कमरपट्टेपर्यंत। तर ब्लाऊज जर चुरगळलेलं असेल तर थोडंसं आपण तिथे ताणून घेणार आहोत। तर बघा, थोडंसं किंचित असं ताणून घेतलेलं आहे। तर पूर्ण उंची आलेली आहे ब्लाऊजची 12.5 इंच। तर तयार ब्लाऊज आहे कस्टमरचं 12.5 इंच। पण जेव्हा आपण माप टाकतो तेव्हा 1 इंच एक्स्ट्रा घेत असतो सिलाई मार्जिनसाठी। त्यानंतर लगेच इथे चेस्ट मोजून घेणार आहोत। तर बघा, नेहमी आपण हुक पट्टी ज्या साईडनी असते त्या साईडनी चेस्ट मोजून घेत असतो, पण या साईडला या ब्लाऊजला काजे आणि बटन लावलेली आहेत। तर मग आपण या ब्लाऊजचं जे माप आहे, चेस्ट आहे, ते आपण ज्या साईडनी काजे केलेले आहेत त्या साईडने आपण घेणार आहोत। तर बघा, जिथे आपली फिटिंगवाली सिलाई आलेली आहे तिथून आपल्याला टेप पकडायचा आहे आपल्या काज बटन पट्टीपर्यंत। तर हे बघा, तर ते आलेली आहे पूर्ण चेस्ट 8 इंच, म्हणजे पूर्ण आपलं जे चेस्ट आहे ती 32 आहे। 32 ची आपली ही चेस्ट आहे, ठीक आहे। तर 8 चूक 32 अशा पद्धतीने आपली तिथे चेस्ट आलेली आहे। त्यानंतर लगेच आपण तिथे कमर मोजून घेणार आहोत। तर कमर आपली आलेली आहे 7 इंच, ठीक आहे। तर हे कस्टमरचं ब्लाऊज आहे, त्याच्यावरून आपण हे मापे घेत आहोत आणि मापे मी नेहमी उलट्या बाजूकडून घेत असते। तर आता हे मापे आपण डायरेक्टली इथे कपड्यावरती टाकून घेणार आहोत। तुम्ही जर तुमच्या कस्टमरच्या ब्लाऊजवरून मापे काढून डायरेक्टली कपड्यावर कटिंग करत नसाल तर तुम्ही एखाद्या बुकवरती लिहून ठेवा आणि त्यानंतर मग कपड्यावरती टाका। तर बघा, आता सर्वात आधी उंची घेणार आहोत आपण। तर ब्लाऊज हे बघा, तर ब्लाऊजची उंची आलेली होती 12.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत। खालचा कपडा बघा मागं पुढं असते, तो मी आधी सरळ करून घेते, ते लाईन सरळ करून घेणार आहे आणि त्यानंतर मग आपण उंची टाकून घेणार आहोत। पुढं असतो त्यामुळं अर्धा इंच सोडून मी ती लाईन सरळ करून घेतलेली आहे। आता उंची टाकून घेणार आहोत। तर उंची आलेली आहे आपली 12.5, त्याच्यामध्ये 1 इंच आपण ॲड करून घेणार आहोत सिलाई मार्जिनसाठी। तर उंची जी काही आली असेल त्याच्यामध्ये 1 इंच आपण सिलाई मार्जिनसाठी घेत असतो। तर आपली 12.5 उंची आहे, त्याच्यामध्ये मी 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 13.5 पूर्ण उंची केलेली आहे। तर बघा, वरच्या बाजूनी मार्किंग करून घेतलेली आहे। तर आता शोल्डर टाकून घेणार आहोत। तर शोल्डर आपण इथे घेणार आहोत 5.25 इंच, कारण 32चं माप आहे, ठीक आहे। तर इथे शोल्डर आपण घेणार आहोत 5.25 इंच। गळा उंची किती आहे त्याच्यावर सुद्धा आपण शोल्डर घेत असतो। तर गळ्याची रुंदी आणि गळ्याची उंची याच्यावर सुद्धा आपलं हे शोल्डर असते, ठीक आहे। तर इथे घेतलेला आहे मी 5.25 इंच शोल्डर। त्यानंतर मुंढा इथे टाकून घेणार आहोत 5.25 इंचचा। 5 अधिक 3 लाईन असा 5.25 इंच आपण इथे मुंढा टाकून घेणार आहोत। हे बघू शकता, ठीक आहे। जितकं शोल्डर घेतलं तितकंच मी मुंडा घेतलेला आहे। त्यानंतर जितकं शोल्डर घेतलेलं आहे आपण अंतर, तितकं खाली आले की नाही हे मी मोजून घेतलेलं आहे। तर थोडंसं लाईन आपली ही मागं पुढं झाली होती, त्यामुळे मी ते व्यवस्थित करून घेतलेली आहे। तर बघा, अशा पद्धतीने मी चेक करून घेतलेलं आहे, कुठं कमी जास्त आलेली आहे का लाईन आपली। तर ती व्यवस्थित आलेली आहे 5.25 इंच।
म्हणजे जितकं आपलं शोल्डर मध्ये अंतर आलेलं आहे तितकंच अंतर इथं आले की नाही ते मी चेक करून घेतलं. त्यानंतर लगेच इथे चेस्ट टाकून घेणार आहोत. चेस्ट आपली आहे 32चा चौथा भाग आहे तो 8 इंच. 8 इंचावर मार्किंग केली. त्यापुढं 1.5 इंचावर एक मार्किंग केली शिलाई मार्जिंगसाठी. ठीक आहे, तुम्ही 2 इंचही ठेवू शकता, तुमच्या आवडीनुसार तिथे ठेवू शकता शिलाई मार्जिंगसाठी. आता हे दोन्ही मार्किंग मी तिथे करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे कमर टाकून घेणार आहोत. तर कमर आली होती आपली 7 इंच आणि त्याच्यापुढं 1 इंच मी टक्ससाठी घेतलेला आहे. टक्स आपण देतो मागच्या बाजूला, ते 1 इंच घेतलं, 1.5 इंच शिलाई मार्जिंग. अशा पद्धतीने ही लाईन सरळ आपण करून घेणार आहोत. तर कमर आपली आलेली होती 28ची, 7 चूक 28. तर आता हे दोन्ही लाईन मी सरळ करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे मुंढा टाकून घेणार आहोत. तर मुंढा आपण इथे घेणार आहोत, बॅकचा मुंढा आहे तर तो आपण घेणार आहोत 1.5 इंचावरती. आणि बाहेरून याला आकार देऊन घेणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर गळारुंदी टाकून घेणार आहोत. तर गळारुंदी मी इथे घेतलेली आहे 2.25 इंच. गळ्याची उंची घेणार आहोत. तर गळ्याची उंची मी आधीच मोजून घेतलेली होती कस्टमरची, तर ती आलेली होती 9.5 इंच. 9 इंच आलेली होती, त्याच्यामध्ये अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे. शोल्डरमध्ये अर्धा इंच आपला कपडा हा दबला जातो, त्यामुळे 9.5 गळ्याची उंची घेतलेली आहे आणि रुंदी तेवढीच घेतलेली आहे 2.25 इंच, खाली आणि वर दोन्ही इकडे. आता हा गोलसर आकार आपण इथे देऊन घेणार आहोत गळ्याला. तर ही आपली ड्राफ्टिंग झालेली आहे बॅक पार्टची. टक्स कसा घ्यायचा ते सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. बॅक पार्टचा टक्स आपण कसा द्यायचा, तर बघा गळ्याच्या साईडनी 1 ते 1.5 इंच अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे आणि तिथून आपल्याला तो टक्स घ्यायचा आहे. तर बघा जिथं आपण गळा आखून घेतलेला आहे त्याच्या साईडनी 1.5 इंचावर मार्किंग केली आणि हा टक्स असा आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे. तर उंचीला 3.5 इंच या पद्धतीने आपला हा टक्स येणार आहे बॅकचा. ठीक आहे, तर आता आपण याची कटिंग करून घेणार आहोत. खालचा एक्स्ट्रा कपडा मी आधी कट करून घेते. तर या पद्धतीने आपली ही बॅक पार्टची कटिंग झालेली आहे. इथे कट मारून घेणार आहोत, म्हणजे आपल्या लक्षात येते. फ्रंट पार्ट आपण जेव्हा आखून घेतो तेव्हा आपल्याला ते लक्षात येऊन जाते. तर आता मी परत एक कपडा इथे इकडे घेऊन तो फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आता आपण बॅक पार्ट ठेवून घेणार आहोत. तर आता आपण फ्रंटची कटिंग करणार आहोत. तर आधी जो बॅक पार्ट आहे आपला तो आपण दुसऱ्या कपड्यावरती ठेवून घेतलेला आहे आणि आहे तशीच आपल्याला एक्झॅक्ट मार्किंग करून घ्यायची आहे. बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि साईडनी चॉकच्या साहाय्याने मार्किंग करून घ्यायची आहे. तर या पद्धतीने मार्किंग आपण इथे करून घेतलेली आहे. आता हा बॅक पार्ट जो आहे तो आपण इथे काढून घेणार आहोत.
मार्किंग झालेली आहे. तर बॅक पार्ट आपण काढून घेतलेला आहे. तर हा गडारुंदी आहे आपली ती, तर त्याच्यामुळं तिथे मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे. ठीक आहे. आता बघा साईडने आपल्याला अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा घ्यायचा आहे फ्रंट पार्टमध्ये. तर हे फ्रंटची ड्राफ्टिंग आपण इथे करून घेणार आहोत. तर अर्धा इंच दोन्ही बाजूला अर्धा इंच आपल्याला कपडा हा एक्स्ट्रा घ्यायचा आहे. ते कशासाठी मी तुम्हाला सांगणारच आहे. तर ही लाईन आधी सरळ करून घेणार आहोत. बघा खाली सुद्धा आपल्याला अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर बघा खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला अर्धा इंच कपडा हा एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर या पद्धतीने ती लाईनसुद्धा मी सरळ करून घेतलेली आहे. तर आता आपण फ्रंटची ड्राफ्टिंग करून घेणार आहोत. 4 टक्स ब्लाऊज आहे आपलं, त्यामुळं आपल्याला हे अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा घ्यायचा आहे आपल्याला फ्रंट पार्टमध्ये. इथे गडारुंदी टाकून घेणार आहोत. थोडंसं तो टक्स मागं पुढं झाला, त्यामुळं मी व्यवस्थित करून घेतलेला आहे. 2.25 इंच आपण गडारुंदी घेतलेली होती, तितकीच गडारुंदी आपण इथे सुद्धा घेतलेली आहे फ्रंटला. आणि गळ्याची उंची 6 इंच आपण इथे घेणार आहोत. बत्तीस मापाचं ब्लाऊजची कटिंग आपण इथे बघत आहोत. गडारुंदी 2.25 इंच, गळ्याची उंची 6 इंच. आता हा गोलसर असा आकार देऊन घेतलेला आहे. तर आता आपण मुंढा सुद्धा इथे आखून घेणार आहोत. तर मुंढा आपण घेतलेला होता 5.25 इंच, तितकाच मुंढा इथे सुद्धा घेणार आहोत 5.25 इंच. या पद्धतीने 5.25 इंच मुंढा आपण इथे घेतलेला आहे, ते व्यवस्थित आखून घेतलेला आहे. त्यानंतर आता फ्रंटचा जो मुंढ्याचा आकार आहे तो आपण इथे देऊन घेणार आहोत. तर बघा बॅकपेक्षा खाली अर्धा इंचानी खाली घेऊन मुंढ्याचा आकार देऊन घेणार आहोत. हा फ्रंटचा मुंडा आहे आपला, तर तो आपण आतून घेत असतो. तर बघा या पद्धतीने तर या पद्धतीनेच आपल्याला हा मुंडाचा आकार जो आहे तो द्यायचा आहे. यामुळं ब्लाऊज अगदी परफेक्ट बसते, कुठेही झोल किंवा चुन्या वगैरे पडत नाही. त्यानंतर बघा इकडून आता आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे. तर ज्या साईडनी आयहूक पट्टी आपण जॉईंट करत असतो तिथून आपल्याला टेप पकडून 4.25 वरती एक मार्किंग करून घ्यायची आहे. तर 4.25 वर एक मार्किंग केली. ठीक आहे. आणि उंचीला घेतलेला आहे 3 इंच. तर टक्स मी घेतलेला आहे उंचीला 3 इंच आणि रुंदीला घेतलेला आहे 4.25 वर मार्किंग करून त्याच्या पुढं दोन्ही बाजूला अर्धा इंच मी दोन्ही साईडने घेऊन अशा पद्धतीने हा टक्स इथे देणार आहोत आपण. बघा सिलाई करताना दोन्ही बाजूनी अर्धा इंच आपल्याला कपडा इथे घ्यायचा आहे टक्समध्ये. 4.25 वर एक मार्किंग केली होती आणि दोन्ही बाजूनी आपण अर्धा इंच कपडा असा आपल्याला हा टक्समध्ये घ्यायचा आहे. म्हणजे 1 इंच कपडा आपला तिथे टक्समध्ये आपल्याला सिलाई करताना घ्यायचा आहे. त्यानंतर बघा इथे आयहूक पट्टीच्या ठिकाणी आपल्याला हा टेप असा सरळ पकडून तो असा सेंटर असा आपल्याला काढून घ्यायचा आहे. म्हणजे फोल्ड करून घ्यायचा आहे तो टेप आणि सेंटर मधातलं काढून घ्यायचं आहे आणि त्या सेंटरवरती हा टक्स येणार आहे आपला. तर हा झाला आपला दुसरा टक्स. त्यानंतर तिसरा टक्स बघा मधातला जो टक्स आहे आपला तिथून 2 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे. बघा
टक्सचं जे वरचं टोक आहे तिथून 2 इंचावर मार्किंग केली आणि हा आपला तिसरा टक्स इथे अशा पद्धतीने येणार आहे. अगदी डोळे बंद करून तुम्ही जे 4 टक्स ब्लाऊजची कटिंग करू शकाल. खूप सोपी पद्धत आहे. नवीन शिकत असाल तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही बघा शेवटपर्यंत. तर या पद्धतीने आपला हा तिसरा टक्स झालेला आहे. आता हा मुंढामधला हा आपला चौथा टक्स आहे. तर बघा, हा अशा पद्धतीने आपल्याला देऊन घ्यायचा आहे. 3.5 किंवा 3.25 अशा पद्धतीने हा टक्सचा जो उंची आहे टक्सची ती आपल्याला देऊन घ्यायची आहे. आणि दोन्ही बाजूला बघा अगदी पाऊण इंच असाच आपल्याला हा टक्स इथे देऊन घ्यायचा आहे. म्हणजे कपडा जेव्हा आपण दाबतो तेव्हा अर्धा इंच कमी अशा पद्धतीने तो टक्स आपल्याला तिथे मारून घ्यायचा आहे. तर बघा, आपण कपडा अर्धा इंच दोन्ही बाजूला एक्स्ट्रा घेतलेला होता, कारण हे टक्स आपल्याला अशा पद्धतीने सिलाईमध्ये घ्यायचे असतात. त्यामुळं कपडा आपला हा इतका तिथे एक्स्ट्रा जो कपडा आहे आपला तो दबला जातो. त्यामुळं आपण एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे तिथे दोन्ही साईडनी अर्धा इंचानी वाढून. ठीक आहे, कारण 4 टक्स आहेत आपले आणि टक्समध्ये जितका आपला कपडा एक्स्ट्रा जाईल तशा पद्धतीने आपण तिथे कपडा एक्स्ट्रा घेतलेला आहे फ्रंट पार्टमध्ये. तर आता मी हे कटिंग करून घेत आहे बघा. तर तुम्ही कुठल्याही मापाचं ब्लाऊज असू दे, 4 टक्स तुम्ही अगदी सहजपणे 4 टक्स ब्लाऊजची कटिंग करू शकता. तर या पद्धतीने आपली ही कटिंगसुद्धा इथे झालेली आहे फ्रंट पार्टची. तर गळा हा कट करून घेणार आहोत आधी आपण. तर गळ्याची कटिंग आपली झालेली आहे. आता जिथे जिथे आपला हा टक्स आहे तिथे तिथे आपल्याला एक एक कट मारून घ्यायचा आहे, म्हणजे दुसऱ्या पार्टवर आपल्याला ते लक्षात येऊन जाईल त्यासाठी. ते थोडासा एक्स्ट्रा कपडा होता तो मी कट करून घेतला. तर बघा, असं मधोमध एक कट टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथे. चारही जे टक्स आहेत आपले तिथे 4 कट आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने आपली ही फ्रंट पार्टची कटिंग झालेली आहे. तर आता जे मेन जे ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती ठेवून आपण कट करून घेणार आहोत. त्यानंतर जे मधातलं सेंटर आहे तिथून आपण कट करून घेणार आहोत. मग अगदी कमी वेळामध्ये आपली ही कटिंग होते आणि खूप सोपी पद्धत आहे. तरीसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये काही प्रश्न पडले असेल किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मला विचारू शकता, किंवा आणखी कुठल्या मापाचं तुम्हाला 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग बघायचं असेल तेही तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता. तर बघा, आता जे मेन जे ब्लाऊज पीस आहे ते मी फोल्ड करून तिथे ठेवून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती जे आता अस्तर कटिंग आपण केलेली होती ते ठेवून घेतलेले आहे. तर बॅक पार्ट आधी मी ठेवून घेते, कट करून घेते. तर बघा, कट करताना आपल्याला चारही बाजूनी अर्धा इंच कपडा जो मेन ब्लाऊज पीस आहे तो एक्स्ट्रा ठेवून कट करून घ्यायचा आहे. तर ही बॅक पार्टची कटिंग आपली झालेली आहे. आता फ्रंट पार्टची कटिंग करून घेणार आहोत. तर हा कपडासुद्धा आपल्याला व्यवस्थित ॲडजस्ट करून आपल्याला ठेवायचा आहे. कुठेही कपडा आपला एक्स्ट्रा फेकण्यात जाणार नाही, अशा पद्धतीने आपल्याला ती कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा, अर्धा इंच कपडा हा एक्स्ट्रा ठेवून आपण हे कटिंग करून घेत आहोत.
तर या पद्धतीने आपली ही मेन ब्लाऊज पीसवरती कटिंग झालेली आहे। तर इथे सेंटरमधून आपण हे कट करून घेणार आहोत, दोन्ही पार्ट वेगळे करून घेणार आहोत। तर हे कट करून घेतलेले आहे आपण मधातून सेंटरमधून। आता इथे बाहीची कटिंग करून घेणार आहोत। तर फ्रंट आणि बॅकची दोन्ही कटिंग आपली इथे झालेली आहे। तर आता आपण इथे बाहीची कटिंग करून घेणार आहोत। तर बघा, अस्तर मी इथे अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहे। बघा, 2 बाया आपल्या तिथे कटिंग आपल्याला करायचे आहे, त्यामुळे इथे डबल फोल्ड कपडा आपल्याला परत तो फोल्ड करून घ्यायचा आहे। म्हणजे 4 पदरी कपडा आपल्याला तिथे घ्यायचा आहे बाहीसाठी। तर तो मी व्यवस्थित करून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। आता खाली कपडा जो आहे तो मागं पुढं असतो, त्यामुळे ही लाईन सरळ करून घेते। अर्धा इंच कपडा हा एक्स्ट्रा खाली सोडून दिला आणि त्यानंतर या पद्धतीने बाहीची उंची किती घ्यायची आहे ते मी इथे टाकून घेते। तर बाही उंची आहे 3.5 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे। तर या दोन्ही लाईन मी सरळ करून घेतल्या आणि इथून आता आधी मी कट करून घेते हा कपडा आपला जितका बाहीला लागते। त्यानंतर जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण साईडला ठेवून घेणार आहोत। आता बघा, बाहीची उंची आपली 3.5 इंच आपल्याला घ्यायची आहे। तयार बाही आहे 3.5 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेते सिलाई मार्जिंगसाठी। आणि 1.25 वरती मार्किंग करून घेतलेली आहे। अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे सिलाई मार्जिंगसाठी। त्यानंतर मधातली लाईन ही 1.25 वरती अशा पद्धतीने सरळ करून घेतलेली आहे। म्हणजे बाहीचा उतार आपण इथे देऊन घेणार आहोत। तर ते 2.25 वरती आपण ती लाईन घेतलेली आहे मधातली, ठीक आहे। आता तुम्हाला इथे अंतर किती घ्यायचं आहे, एखाद्या कस्टमरला हे अंतर जास्त किंवा कमी असं घ्यायचं असते, त्यामुळं तशानुसार तुम्ही ठरवू शकता। आता खालचं जे अंतर आहे आपलं काकीमधलं, तर ते किती घ्यायचं आहे त्यानुसार तुम्ही वरचं अंतर हे कमी जास्त करू शकता, ठीक आहे। तर आता इथे बॅक पार्ट जो आहे तो मी इथे घेतलेला आहे। अर्धा इंच वरती कपडा सोडून मुंढ्याचा आकार जो आहे गोलसर तो मोजून घ्यायचा आहे। तर बघा, तो आलेला आहे 7 इंच, ठीक आहे। जिथं आपली फिटिंगवाली लाईन आलेली आहे तिथेपर्यंतच आपल्याला तो गोलसर भाग जो आहे मुंड्याचा तो मोजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला तो आकार टाकून घ्यायचा आहे, ठीक आहे, मुंढ्याचा आकार। तर बघा, इथून टेप आपल्याला वरच्या बाजून सेंटरपासून टेप पकडून घ्यायचा आहे असा क्रॉसमध्ये आणि 7 म्हणजे जितके काही तो गोलसर भाग आलेला आहे तो मधातल्या लाईनपर्यंत असा क्रॉस टेप पकडून मार्किंग करून घ्यायची आहे। यामुळे बाई आपली ही कमी जास्त होत नाही, अगदी परफेक्ट बाई आपली बसते। आणि 1.5 इंच सिलाई मार्किंगसाठी मी कपडा घेतलेला आहे। तर या पद्धतीने तिथे मार्किंग करून घेतलेली आहे। आता दंडघेर किती आहे तो आपण इथे टाकून घेणार आहोत। तर जे कस्टमरचं ब्लाऊज आहे त्याच्यावरूनच आपण दंडघेर इथे मोजून घेणार आहोत। तर बघा, तर या पद्धतीने जे बाही आहे म्हणजे तयार जे ब्लाऊज आहे जुनं ते मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे तिथं आणि दंडघेर जितका आहे तितका आपण इथे आता अशा पद्धतीने टाकून घेणार आहोत बघा। आणि त्यापुढे 1.5 इंच सिलाई मार्जिंगसाठी। आता ह्या दोन्ही मार्किंग जे आहेत ते मी इथे करून घेतलेले आहेत आणि ही लाईन आता आपण सरळ करून घेणार आहोत। तर या पद्धतीने दोन्ही लाईन मी सरळ करून घेतलेलं आहे। तर आता आपण आकार देऊन घेणार आहोत बघा अशा पद्धतीने। फ्रंटचा अर्धा इंचाने खाली घेऊन आकार देऊन घेतला। तर या पद्धतीने आपली ही बाहीची ड्रपिंग झालेली आहे। तर आता आपण कटिंग करून घेणार आहोत।
तर या पद्धतीने बाहीची कटिंगसुद्धा झालेली आहे। मेन जे ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती आता आपण बाही ठेवून कटिंग करून घेणार आहोत। तर हा फ्रंटचा आकार जो आहे तो आधी आपण कट करून घेणार आहोत। इथे एक कट टाकून घेणार आहोत आणि सेंटरमध्ये सुद्धा हे आपल्याला लक्षात राहण्यासाठी आपण इथे टक्स टाकून घेतलेले कट मारून घेतलेले आहे। त्यानंतर बघा मेन जे ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती अस्तरचं जी बाही आहे ती आपण ठेवून अशा पद्धतीने कटिंग करून घेणार आहोत। थोडासा एक्स्ट्रा कपडा ठेवून मी हे कट करून घेत आहे। तर या पद्धतीने बाहीची कटिंगसुद्धा झालेली आहे। तर पूर्ण ब्लाऊजची कटिंग आपली इथे झालेली आहे अस्तर आणि मेन ब्लाऊज पीसवरती। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा। आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। याच्यामध्ये काही प्रश्न पडले असतील तर विचारू शकता किंवा आणखी कुठल्या मापाचं ब्लाऊजची कटिंग तुम्हाला बघायची असेल तेही तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मला विचारू शकता।